होतं की 2 दिवसापूर्वी आणि काल भुसावळ नगरपालिकेच्या नगराध्यक्षा गायत्री गौर यांनी आमचे नेते आदरणीय वस्त्रोद्योग मंत्री संजय भाऊ सावकारे यांच्यावर आरोप केले। त्यानंतर त्यांच्या सुविद्य पत्नी आणि आमच्या भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्षपदाच्या ज्या उमेदवार होत्या रजनीताई सावकारे यांच्यावर सुद्धा त्यांनी तोडसूड घेतलेलं होतं। खरं म्हटलं म्हणजे त्यांच्याजवळ आज रोजी कुठलाही मुद्दा नसल्यामुळे आणि त्यांची चोरी पकडल्या गेल्यामुळे ह्या चोराच्या उलट्या बोंबा आहेत। कारण आपल्या सर्वांना माहीतच आहे की एखादी व्यक्ती जर ती मागासवर्गीय असेल आणि मागासवर्गीय म्हणून ती निवडणूक लढत असेल तर त्यानंतर त्यांना तो दावा सिद्ध करावा लागतो आणि सिद्ध करताना त्यांनी योग्य ते कागदपत्र सादर करावे लागतात आणि त्या कागदपत्राच्याद्वारे तो निकाल दिला जातो। गायत्री गौर यांच्यावर असे कुठल्याही प्रकारचे कागद नसल्यामुळे त्यांनी खोटे नाटे कागद करून स्वतःला मागासवर्गीय एसटी चांभार म्हणून सिद्ध करायचा प्रयत्न केलेला आहे। खरं म्हटलं की त्यांचा संपूर्ण कुटुंबीय हे कुर्मी जातीचे आहेत आणि ते ओबीसी जातीमध्ये मोडले जातात। आता हा खरा होता ज्या न्यायालयातला भाग असल्यामुळे त्याच्यात जास्त मी भाष्य करणार नाही, परंतु त्यांचे पूर्ण कुटुंबियाचे जर तुम्ही दाखले पाहिले तर त्या संपूर्ण कागदांवर त्यांचे वडील असोत, त्यांचे जेवढी आजोबा असोत, त्यांचे काका असोत, त्यांचे दुसरे काका असोत, ह्या सर्वांच्या शाळेच्या दाखल्यावर कुर्मी म्हणजे ओबीसी ही जात नमूद आहे। जर संपूर्ण कुटुंब कुर्मी असताना तुम्ही अचानकपणे ह्या महाराष्ट्रामध्ये चर्मकार म्हणून कसे होऊ शकतात? आम्ही आमच्या माध्यमातून ह्या सर्व दावा सिद्ध करताना आम्ही विविध प्रकारचे कागद शासनाकडे दिलेले आहेत आणि शासन त्या संदर्भामध्ये काही आम्ही कागद दिले म्हणजे ते ग्राह्य आहे असं समजून ते आयोग काम करत नाही। त्याची एक पद्धत आहे। त्याची पद्धत अशी आहे की कागद दिल्यानंतर ते कागद व्हेरीफाय करण्यासाठी मग ते कुठलेही असोत ते आपल्या देशातल्या कुठल्याही कोपऱ्यातले कागद असोत ते व्हेरीफाय करावं लागतात, शहानिशा करावी लागते। अशा प्रकारे जी व्हिजिलन्स आहे, जी समिती आहे, त्यांनी या संपूर्ण कागदाची चौकशी करत आहेत आणि त्या चौकशी केल्यानंतर त्याचं जे काय आहे उघड समोर येणार आहे। परंतु आपण स्वतः मागासवर्गीय नसताना स्वतःला मागासवर्गीय बनणं, चोरट्या मार्गाने निवडणूक लढवणे आणि निवडून आल्यानंतर आम्ही त्याच जातीचे असा जीव तोडून सांगणं याच्यानं काय होत नाही। अखेर संपूर्णपणे जी प्रक्रिया आहे ती राबवल्याशिवाय आणि तुमचा जातीचा दावा सिद्ध झाल्याशिवाय तुम्ही कुठल्या जातीचे आहेत हे सिद्ध होत नाही। त्यांचं संपूर्ण कुटुंबीय हे कुर्मी जातीचे, त्या संदर्भातले डॉक्युमेंट व्हेरीफाय केलेले आहे आम्ही शासनाकडे आणि व्हिजिलन्सकडे आम्ही त्या पुरावे म्हणून दिलेले। आता ते खरे की खोटे हे व्हिजिलन्स पाहिजे। जर खोटे असतील तर व्हिजिलन्स आमच्यावर सुद्धा त्या कारवाई करू शकते। पण यांनी नगरपालिकेचं रजिस्टर असो किंवा त्यांचे स्वतःचे कागदपत्र असो त्याच्यावर खाडाखोड करून त्यांनी अशा प्रकारचं नकली सर्टिफिकेट तिथनं मिळवलेलं आहे आणि खोटं सर्टिफिकेट मिळवल्यानंतर ते सिद्ध करण्यासाठी ते अशा कांगावा करतायत की सावकारांनी असं केलं आणि यांनी नकली कागद आणले आणि रजनी सावकारे मुळात रजनी सावकारांनी एकही डॉक्युमेंट तिथं दिलेलं नाही। त्यामुळे त्यांचा किंवा आमदार संजय भाऊ सावकारे हे त्याच्यामध्ये पुढं अर्जदार नाही, त्यामुळे यांचं नाव घेण्याचा त्यांना अधिकार नाही आणि अशी वारंवार त्यांनी जर बदनामी केली तर निश्चितपणे आम्ही त्यांच्यावर कायद्याच्या दृष्टिकोनातून जेही कारवाई करता येईल ते आम्ही करणार आहोत। हे त्यांची संपूर्ण कुटुंबियांचे कागदपत्र आहेत। आम्ही जर खोटे बोलत असू तर ते व्हिजिलन्सवाले आमच्यावर दाखल करतील ना, परंतु काहीतरी खोटं नाटक सांगायचं। कालही त्यांनी DPDCच्या बैठकीत मला काम करू दिलं जात नाही, मला नगरपालिकेचा त्रास दिला जातो, मला पाण्याच्या संदर्भात नियोजन केलं। तुम्ही नगराध्यक्ष असताना तुम्हाला पाण्याचं नियोजन करता येत नाही, हे तुमची असफलता आहे, हे तुमची कार्यक्षमता आहे। त्याच्यामध्ये आम्ही काय करणार आहे? तुम्ही राणा भीमदेवी घाटात गोष्टी केल्या होत्या की आम्ही 5 दिवसात पाणी देऊ। तुम्ही 5 दिवसाचं पाणी 10 दिवसावर तर ऑलरेडी होतंच, 10 दिवसात तर तुमचं 12 दिवस झालं। हे तुमचं अपयश आहे। तुमचं अपयश लपवण्यासाठी तुम्ही कोणावरही खापर फोडत असाल तर हे तर जनता सुज्ञ आहे ना, जनता सुज्ञ आहे।